तू काय बोलतेस कळतंय का तुला? सर, मला श्रावणी म्हणते ते पटतंय. रुद्र, मी तुला निक्षून सांगतोय, माझी नंदा का माझ्या विरुद्ध काहीही करणार नाही आणि तिच्यावर आरोप करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. भैया भैया, मी काय म्हणतोय, एकदा तपासून बघायला काय हरकत आहे? हा, रिस्की गोष्टी आहेत ना. आपण रुद्र तू हो, ऍक्च्युली मी तेच करणार, पण त्याआधी सरांना इथून शिफ्ट केलं पाहिजे. सर, इथे अजिबात सेफ नाही. मी माझ्या घरात सेफ नाहीये. काय बोलतेस रुद्र? नंदा का सांगते ना, ती मुलगी आली, इंटरव्ह्यू दिला आणि गेली. त्यामुळे आता या घरामध्ये असं कोणी नाहीये ज्याच्यामुळे माझ्या जीवाला धोका होईल. सर, तुम्ही प्लीज समजून घ्या. ती मुलगी इथे आल्याचा प्रूफ आहे, पण इथून बाहेर गेल्याचं नाही. सर, घर मोठं आहे आणि 5-7 रूम्स तर अशाच रिकामे असतात. नजर चुकवून जर ती इथेच कुठेतरी असेल, लपून बसली असेल तर? असं कसं? एवढे नोकर आहेत घरात, कोणीतरी तर पाहिलंच असतं ना. ठीक आहे. ती मुलगी इथून बाहेर जाताना दिसली? बोला पटकन. नाही सर. बघितलं सर, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी, सजग राहायला हवं. राहुल, विशाल, हो सर, तुम्ही सगळीकडे सर्च करा, घर पिंजून काढा. ती मुलगी इथेच कुठेतरी लपून बसलेली असेल. चल. येस सर. चला साळून घे, अख्खा बंगला सर्च करा. हो, तुम्ही पण जा लवकर. सर, तुम्हाला सेफ जागी शिफ्ट करायला हवं. तुम्ही माझ्याबरोबर या. नाही रुद्र, सर प्लीज हट्ट करू नका. इथे कधीही काहीही होऊ शकतं. रुद्र, ती गुन्हेगार मुलगी पुन्हा एकदा मिनिस्टरच्या घरामध्ये शिरली आणि मिनिस्टर पळून गेला, ही बातमी जर का बाहेर गेली ना तर बदनामी होईल. त्यामुळे मी इथनं कुठेही हलणार नाही आणि मुळात माझ्या कुटुंबाला सोडून मी कुठेही जाणार नाही. जे काय व्हायचं असेल ना ते इथेच होऊ दे. तुमची खात्री असेल ना तर गुन्हेगार रिस्ट्रिक्टेड एरियामध्येच आहे. ज्याला मारायचंय तो इथेच आहे. मग तिला पकडण्याची यापेक्षा चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे सर. राहुल, साळुंके, तुम्ही सरांबरोबरच थांबा आणि सरांना प्रोटेक्ट करा. मी वर बंगल्यात चेक करून येतो. रुद्र सर, मी पण येतो तुमच्याबरोबर. नाही, नको. तिच्याकडे हत्यार असू शकतं.